बास्केटचे सुशील काकांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. नेक्स्ट मॅच या ग्रुप मधील त्याच्यामध्ये गुरुदत्त मनवेलपाडा आणि बारुंडा माऊली असे दोन संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्या दोन्ही संघांदरम्यान टॉस केला जाणार आहे. दोघांसाठी हा एसपीएल एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सायबा आहे. आपल्याला कॉल एसपीएल किंवा सायबा द्यायचा आहे. सुशील काका वैद्य यांच्या शुभ हस्ते टॉस आणि एसपीएल असा कॉल गुरुदत्ताचा आहे आणि एसपीएल आलाय. थँक्यू सो मच. मी विनंती करेल सुशील काकाने आपण हे फ्रूट बास्केट खाओ हेल्दी खेलो हेल्दी हे फ्रूट बास्केट देऊन द्यायचे दोन्ही टीम्सला. मी विनंती करेल काकांना आपण दुसऱ्या संघाला सुद्धा हे फ्रूट बास्केट द्या. थँक्यू. सुशील काकांना विनंती करेल आपण स्टँडअप बनवायचं. थँक्यू आम्हाला जोडल्याबद्दल. अल्केश टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण सर्वप्रथम घेऊ, कारण आम्ही ठरवूनच आलेलो आहे की जर नाणेफेक जिंकली तर क्षेत्ररक्षण करायचं. इथं आल्यानंतर अल्केश कसं वाटतंय? आपण सुद्धा एक आयोजक आहात आणि इतकं हे मोठं आयोजन आणि या आयोजनामध्ये अनेक साऱ्या बाबी आता नवनवीन दिसायला लागल्यात, तर कसं वाटतं यावर्षीचं एसपीएलचं आयोजन आणि कशा प्रकारची तयारी आहे गुरुदत्तची? तयारी तर चांगली आहे, कारण का क्रिकेट गेम म्हटलं तर हार जीत होतेच, त्याच्यामुळे आम्ही आमचा गेम खेळू. आणि आयोजन म्हटलं तर साहेबाचं आयोजन हे दरवर्षी काहीतरी नवीन असतं. या वर्षी आपण पाहिलं की ब्लेझर घालून नाणेफेकीचं काही आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक फिल्डरला पौष्टिक आहार म्हणून फलो आहार दिलेला आहे. ही नवीन बाब आहे. गेल्या वर्षी आपण बॉल टाकला तर आपण रनची पेनल्टी द्यायचो. फॉलो आहे आपल्या मंडळामध्ये. असेच नवीन नवीन काही काय आयोजन करत राहा आणि सायबा प्रीमियर लीगच्या 2025च्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कशा प्रकारची तयारी गुरुदत्तची? कारण मागील काही वर्ष गुरुदत्त सुद्धा या स्पर्धेच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते, परंतु ते यश आतापर्यंत आलेलं नाही आहे. तर या 6व्या पर्वामध्ये कशा प्रकारच्या तयारीने उतरलेल्या आहेत? नक्कीच आम्ही तयारीत आलेलो आहोत. आम्ही आमचा गेम दाखवू. आम्ही 10चे 10 जण आम्ही एफर्ट्स लावू मैदानात आणि नक्कीच आम्ही एसपीएल वरती शिक्का मारू यावर्षी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दुसऱ्या बाजूला टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आमचा सुद्धा क्षेत्ररक्षणात असतं, पण काय बॅड लक झालंय. मग आता बॅटिंग करू आम्ही. बारुंडा माऊली खूप दिवसानंतर मैदानात दिसतेय. एकंदरीत तयारी कशी आहे संघाची आणि एसपीएल कशी वाटली? खूप चांगली, आता अप्रतिम तयारी तर आम्ही केलेलीच आहे. तर प्रॅक्टिस आम्ही कामावरून येतो, रात्री प्रॅक्टिस वगैरे करतोय. मग आता आम्ही एफर्ट दाखवू इकडे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. अहवाल असा आहे टॉस मधून की टॉस जिंकला गुरुदत्त क्रिकेट क्लबने आणि त्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी बारुंडा माऊलीला आमंत्रित केलंय. ही मॅच इन ऍक्शन आपल्याला दिसेल थोड्याच वेळात. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा एसपीएल सीझन 6. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. 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 एक भारी संघ उतरले मैदानी. अटीतटीची जंग पाहण्या मैदान भरलं प्रेक्षकांनी. चला आणि नेक्स्ट मॅच चालू होते त्या अगोदर आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अक्षय पाटील. मी विनंती करेल अक्षयला आपण यायचंय. आई एकविरा नारंगी या संघाचा कर्णधार म्हणून त्याने अनेक वेळा त्याला आपण बघितलं होतं. आता प्लेयर म्हणून रिप्रेझेंट करतोय. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्याचा खेळ खरोखरच खूप चांगला राहिला आणि त्याबद्दल त्याचा गौरव केला जाईल. मॅन ऑफ द मॅचची बारुंडा माऊली आपला एक प्रतिनिधी. बारुंडा माऊली आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. बघा पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, आपला एक्स्ट्रा प्लेयर इथं येणं अनिवार्य राहील विदाउट अनाउन्समेंट.
मी विनंती करेल मधुजी गावड साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जातोय. अक्षय पाटील आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आणि त्या बळावरती त्याला ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्याचा गौरव केला जातोय. खूप खूप अभिनंदन अक्षय. धन्यवाद मधु सर, आपणास विनंती आपण स्थानापनायचं. अक्षय, SPL पहिली मॅच आणि पहिली मॅन ऑफ द मॅच, कसं वर्णन करशील खेळीचं आणि कसं वाटतंय? खेळायला खूप मजा आली. स्कोर थोडा लो स्कोर नव्हता म्हणून सिंगल गेम चालू होता. तरी पण पुढची मॅच आम्हाला अजून पण जिंकायची, आम्हाला क्वालिफाय व्हायचं, अजून चांगला खेळ खेळायचा आम्हाला. अक्षय, पॉवर प्लेचं षटक आलं होतं, तुम्हाला 9 धावा फक्त पाहिजे होत्या आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुला वाटलं नाही का की चौकार मारून मॅच फिनिश करावी किंवा काय, कशा प्रकारचं गॅप्स आणि काय मनामध्ये चालू होतं त्यावेळेला? नाही, आम्हाला सिंगलचा गेम होता, सिंगलच काढायची होती. जर विकेट गेली असती तर प्रेशर वाढतो. पाठचा बॅट्समॅन फ्रेश बॅट्समॅन येतो, तो काय करेल काय नाही म्हणून विकेटवर राहणं गरजेचं होतं मला. आउटस्टँडिंग. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅचसाठी. थँक्यू सो मच आम्हाला जोडल्याबद्दल. हा होता अक्षय, त्याने खूप चांगलं मनोगत इथं व्यक्त केलं. त्यावेळेला संघाची गरज काय होती त्याला त्याने जाणलं आणि ती गरज जाणत असताना आपला खेळ डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. धावचीची संधी, ओहो, डायरेक्ट हिट. पेक्षा एक भारी संघ उतरले मैदानी, अटी तटीची जंग पाहण्या मैदान भरलं प्रेक्षकांनी. ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बात. ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बात. साहेबाप 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 प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात. साहेबाप प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात. साहेबाप प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात. थँक्यू. आणि आमच्या मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते DDM बॉस म्हणजेच आमचे धनेशजी मोने, आमच्या चंदनसर गावामधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. आणि ती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपण अक्षयला देताना बघितली. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो येस, थँक्यू. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण एक विकेट येताना बघितली, ती धावचीच्या रूपाने मिसकम्युनिकेशन बघायला मिळालं आणि अखेरकार आता सूरज सिंग याला मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मजा येणार आहे या मॅचला. बारुंड माऊली हा संघ खूप दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, परंतु अक्षयने मागाशी सांगितलं की आम्ही रोज जॉबवरून आल्यानंतर किंवा आपलं कामधाम सगळं सांभाळल्यानंतर रात्री प्रॅक्टिस करतो आणि ती प्रॅक्टिस नक्कीच इथे बघायला मिळू शकते. आणि अजून एक चेंडू, डॉट 1 to go. कॉल आला एक मोठा अजित निकम सरांचा, जो त्यांचा ट्रेडमार्क आहे आणि त्यांची ओळख आहे ती त्याने दाखवली. आणि आमचे विशाल वैद्य काका या सर्व बाबींना खूप जवळून जाणतात आणि त्याने आम्हाला आठवण करून दिली त्या गोष्टीची. पहिलं षटक संपलं, 4 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या पतनानंतर. प्रफुल्ल साने मंडळाचा धार, साऱ्या बिरारी या नगरात संघ साहेबा है दमदार. थँक्यू. पहिलं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये आता कुमार गावड यांना आपण बघतोय. बघा, कुमार गावड यांच्यासाठी इथे परफॉर्मन्स करणं अनिवार्य आहे. त्याचं कारण आहे त्यांचे वडील आपण मंचावरती बघतोय. आणि कुमारने या मैदानावरती मागील वर्षी जी काही फिल्डिंग केली होती ती सर्वांना भुरळ पाडणारी होती. यावर्षी कुमारकडून ॲज अ बॉलर म्हणून कसा परफॉर्मन्स होतो, कारण कुमार काल सुद्धा इथे आले होते. येस, पुढच्या पायाचा नो बॉल आहे का पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी केली आहे.
पुढची लाईन टच झालं का बघितलं जाणार आहे. चला मुख्य स्क्रीनवरती बघितलं जाणार आहे. अखेरकार इट्स अ फेअर डिलिव्हरी असा निर्णय आला आणि पुन्हा एकदा कुमार गाबड डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये खूप चांगल्या रीतीने चेंडू अडवलाय. क्या बात आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. गुरुदत्तची तयारी काहीशी वेगळी आहे आणि ती अल्केश पाटीलने सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की आम्ही यावर्षी वेगळा विचार करून आलोय आणि असं ठाणलंय की फिल्डिंग करून आम्ही प्रभावी पडू समोरच्या संघावरती. आणि बारोंडा माऊलीसाठी सध्या तरी अडचणी थोड्याशा वाढलेल्या आहेत आणि मधु गावड सर मंचावरती आहेत. एक वेळ होता, एक काळ होता, त्यावेळेला ते सुद्धा ॲज अ बॉलर म्हणून सनी संघाच्या माध्यमातून काही जुन्या माणसांनी खेळताना बघितलेले असणारच आहेत. डाऊन दी ग्राउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू अडलाय. क्या बात आहे. मनीष घरात चेंडूला अडवतात आणि तिथे एक धाव मात्र धावून तोपर्यंत कंप्लीट डॉट आलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 6 धावा धावफलकावरती. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला चेंडू जास्तच उंच खेळ डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद आणि सूरजला मैदान सोडावं लागतंय. गॉन. प्रफुल्ल साने मंडळाचा धार साऱ्या बिरारिया नगरात संग साहेबा है दमदार. साने प्रफुल्ल साने मंडळाचा धार साऱ्या बिरारिया नगरात. मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय दत्तात्रय साने सर यावेळेला म्हणजे ज्यावेळेला स्पर्धा असते रोज त्यांचं येणं असायचं. काही कारणास्तव प्रकृती ठीक नसल्या कारणाने ते इथे येऊ शकलेले नाहीत परंतु यांचा खूप मोठा आधार आहे. मगाशी जसं समाधान दादाने सांगितलं होतं की कशा प्रकारे हे सर्व संघाचे पाठीराखे 1995 पासून या संघाच्या जोडीनं आहेत, या मंडळाच्या जोडीनं आहेत. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती बारोंडा माऊली. पहिली 2 षटकं संपलेले आहेत आणि आता तिसरं षटक मला वाटते या तिसऱ्या षटकासाठी पॉवर प्ले सांगण्यात आलाय. बघा सगळ्यांनी एक गोष्टीची नोंद ठेवा आणि तुमच्या लक्षात असू द्यात फलंदाज जोपर्यंत पॉवर प्ले घेत नाही तोपर्यंत पॉवर प्ले दिला जाणार नाहीये. 3 षटकामध्ये तुम्हाला तो घ्यायचा आहे. जर का तुम्ही 3 षटकं गमावलीत आणि त्यानंतर चौथ्या षटकाला भेटेल असं वाटत असेल तर तसं नाहीये. तुमचा तो पॉवर प्ले तुम्ही गमावून बसाल. त्यामुळे तुम्हाला 3 षटकांमध्ये पॉवर प्ले हा मॅन्डेटरी घ्यायचाच आहे. तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय जतीन पाटील. जतीन पाटील समोर यावेळेला स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितेश आहे आणि विजय त्याच्या साथीनं मैदानात बघायला मिळतोय. 2 महत्वाच्या गडी बाद झालेत. विजय मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याची जी खासियत म्हणजे चौकार मारण्याची जी काही क्षमता प्रतिभा त्याच्यामध्ये आहे ती काहीशी अनोखी आहे, वेगळी आहे. PPL मध्ये आपण बघितलं असेल फुलपाड्याच्या त्या मैदानावरती डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हावी ठरतात गोलंदाज. कोणत्याही प्रकारे फलंदाजाला बॅट उचलू देत नाहीत. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू येतोय वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते परंतु जतीन पाटीलचा जर का कॉन्फिडन्स बघितला जतीन पाटीलचा जर का पुन्हा एकदा वेगवान चेंडू वाईड +1 अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. बघा गती जरूर अर्जित करण्याचा प्रयत्न होतोय परंतु त्या गतीच्या जोडीला ती जर का लाईन मिळाली नाही तर मात्र धावा या मोठ्या प्रमाणात येतील आणि त्याचं चित्र सुद्धा मैदानात दिसायला लागले. 9 वरती 2 अशी सद्यस्थिती. 3 धावा बक्षीस रूपाने आल्यात. ज्या 6ची स्थिती होती तिथून मात्र पुढे येत असताना धावफलक. वेगवान चेंडू पुन्हा एकदा लगातार तिसरा वाईड. अंडरआर्म क्रिकेट वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेट मधील एक अशी स्पर्धा जी स्पर्धा सर्वांना हवीविषयी वाटते, जी स्पर्धा सगळ्यांना खेळाविषयी वाटते आणि जी स्पर्धा सगळ्यांना पाहाविषयी सुद्धा वाटते.
आणि अशी स्पर्धा अखेरकार आपल्या भेटीला आली या जानेवारीच्या महिन्यामध्ये. भरपूर जण म्हणतात एखादी स्पर्धा ज्या वेळेला तुम्ही खेळत असताना त्यावेळेला ज्या वेळेला पराभव तुमच्या जवळ येतो, जर आत्ता पराभूत झाला तर तुम्हाला 365 दिवस वाट बघावी लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ओह क्या बात आहे, फटका चांगला परंतु त्याहून चांगली फिल्डिंग म्हणून फक्त एकच धाव त्या चेंडूवरती येते. पॉवर प्ले मध्ये ते पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या स्पाय चेक केला जाणार आहे. छाननन पैंजण चांदीचा कमर बंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा कोणत्याही प्रकारे कोणत्याही संघावरती अन्याय न व्हावा आणि कोणालाही अडचणी नाही यायला हव्यात यासाठी हा केला प्रयत्न. धावचीची संधी आणि याच्यासाठी सुद्धा तिसऱ्या पंचाकडे दिलं जाईल. काय चेंडू लागला त्यावेळेला बॅट कुठे होती हे सर्व बघितलं जाणार आहे. तुर्तास हा रनआउटचा अटेम्प्ट अगदी क्विक, मनीष गरतने फेकलेला तो चेंडू आणि जतीन पाटीलनं अडवलेला चेंडू नव्हे तर गॅदर केलेला चेंडू. हो व्हेरी क्विक आणि थँक्यू डिझे. जोपर्यंत पापणी लवत नाही तोपर्यंत चेंडू हातात गॅदर करून एसटीला लावला आणि त्यामुळे फलंदाज बाद होत असताना विजयला मैदान सोडावं लागतंय खराब स्थितीमध्ये आणि जास्त अडचणीमध्ये संघ बारुंडा माऊली. बारुंडा माऊली नवीन फलंदाज महेश मैदानाच्या दिशेने येतोय. 12 वरती 3 अशी सद्यस्थिती आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग तिथे होती आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. या ऐकूया डीजेला तोपर्यंत. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, आणि अप्सरासे झाला प्यारी ती. हले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटा नाना दिशा काठीशी. मेरी बंदी लगाती बिंदी. हो यावेळेला सबमरीन राहिलेला चेंडू मनीष गरजचा मागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते म्हणजे दडपण कायम ठेवलं गेलंय, सस्टेनेबिलिटी दाखवली आहे त्या दडपणामध्ये. अडवण्याचा प्रयत्न झाला, खूप चांगली फिल्डिंग तिथे आयुषची बघायला मिळाली आणि चेंडू आडेपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. 2 किमान मोठे फटके अपेक्षित आहेत. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये जर का 2 मोठे फटके आले धावफलक पुन्हा एकदा बनेल आणि जी रंगत अपेक्षित आहे ती रंगत बघायला मिळू शकते. आणि बघता बघता चेंडू गेलाय तुषार किणीच्या जवळून सीमारेखा पार. SPL सौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि अखेरकार नितेशचे ते प्रयत्न सफल झालेत असं म्हणावं लागेल. शेवटच्या क्षणाला स्वतःची बॅट थांबवली कारण गती कमी होती. चेंडू मागे ठेवला होता, लेन बॉल म्हणजे बॅकअप लेन टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये एक धाव मात्र मिळतीये. सिंगलने धावफलक पुढे जात असताना 18 वरती गेले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा परंतु हा जास्तच मोठा आहे, हा अतिरेक झाला. फलंदाज मात्र गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फलंदाज बाद जो जातोय पवेलियनच्या दिशेने गॉन. फलंदाज बाद. महेशची जागा घेण्यासाठी रोहित आलाय. 18 वरती 4 बिकट स्थिती आहे. एक चौकार एक वेगळी दिशा देईल. तो चौकार कधी येणार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी. ओहो फेकी झाली आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट असं काहीच
चित्र आहे आणि एकाने 19 धाबा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट सेट केलं ते 20 धावांचं. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माजी नगरसेवक माजी सभापती प्रफुल्ल सानेसर यांच्या वाढदिवसाचे निमित्त आणि त्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजित स्पर्धा जी सायबा क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आली आहे. नाव आहे SPL सायबा प्रीमियर लीग. वसई तालुक्याचा पालघर जिल्ह्याचा अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप असं संबोधलं जातं या स्पर्धेला. आणि का संबोधू नये, अनेक नवीन संकल्पना. मग त्याच्यामध्ये कर्णधाराने घातलेले ते ब्लिझर असतील, त्यांच्या ब्लिझरवरती असल्या त्यांच्या टीमचा लोगो, त्यानंतर कर्णधारांना टॉस दरम्यान दिलेलं फूड बास्केट आणि बाकी सर्व बाबी. आता इथून पुढे जशी दुसरी मॅच चालू होईल म्हणजे तिसरी मॅच जेव्हा आपल्या भेटीला येईल त्यावेळेला तुम्हाला 15 मिनिटाचा टाइम तिथे लावलं जाणार आहे. तो टायमर लावला जाईल. 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपवणं बंधनकारक. जर का ती 15 मिनिटांमध्ये इनिंग नाही संपली तर एक खेळाडू हा तुम्हाला मैदानाबाहेर काढावा लागेल. जो वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे त्या नियमावलीप्रमाणे तुम्हाला त्याला फॉलो करावा लागणार आहे. पाठलाग 19चा आहे. मागील मॅच मध्ये आपण 21 पाहिल्या होत्या, आता 19 बघतोय आणि 19चा पाठलाग बचाव आपण बघणार आहात. एन्जॉय एव्हरी इनिंग बाय स्विचिंग टू द बेटर साऊंड. 19 यस 20चं टार्गेट आहे. आर्टिस्ट साऊंडचं ते बॅनर. त्यानंतर स्वर्गीय रामदास भिका पाटील व स्वर्गीय मथुरा रामदास पाटील यांच्या सौजन्याने सुद्धा पाटील परिवाराच्या वतीनं खूप सारं सहकार्य. त्यानंतर सायबा क्रिकेट क्लबचा तो बॅनर जिथे प्रथम पारितोषिकासाठी कैलासवासी पराग रजनीकांत लदानी यांच्या माध्यमातून लाभलेलं सहकार्य. 1 लाख रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर वाव फॅमिली सलून यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य. RV फिटनेस यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. या सर्वांचं मनापासून आभार. त्यानंतर DDM बॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला दुसरा चेंडूवरती सिंगल आणि अरुण चोरगे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर तो सुद्धा इथे स्पॉन्सर करण्यात आला. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. टाकाटक यांच्या माध्यमातून सुद्धा महिलांसाठी विशेष ट्रॉफी. असे अनेक आमचे पुरस्कर्ते या स्पर्धेला लाभलेत. त्या सर्वांचा मनापासून आभार आहे. विनेट फायबर यांच्या माध्यमातून नेट आणि पाटील नेटवर्क आमचे लाईव्ह पार्टनर, डिजिटल पार्टनर आणि आमचे साऊंड पार्टनर DJ मयूर. त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपण या SPL सीझन 6 ला जोडले गेला त्याबद्दल. गुरुदत्त 20 धावांचा पाठलाग करते. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. चेंडू आणला. दीपक बांबरे त्या ठिकाणी होते. सिंगल धाव येते. दीपकची ती कमाल दिसलेली नाही आहे जी अपेक्षित होती सर्वांना. या मैदानावरती खेळण्याचा त्याचा सुद्धा अनुभव मोठा आहे. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. तुषार किनीसाठी हा चेंडू बॅटची एज घेऊन मागे गेला आणि सिंगल मिळते. यावेळेला स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप. चेंडू सिंगल साठी गेलाय आणि एकच धाव येते. पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 7 बिनबाद. गुरुदत्त मनवेल पाडा. यारा सिली सिली बिरहा की रात का जलना. यारा सिली सिली ओ यारा सिली सिली. पहिला चेंडू यावेळेला दीपक बांबरेचा. त्याला सुद्धा दिशा दिली. सिंगलच्या दिशेने जातोय. अपेक्षित धावा म्हणजे आस्किंग रन रेट आहे तो मात्र बॉर्डरच्या खाली असल्या कारणानं, रन बॉलच्या खाली असल्या कारणानं हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू एका धावेने पुढे जाईल. सिंगल धाव येते. सायबा प्रीमियर लीग SPL 6 आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहत आहात. ओ टॅप काढायचा प्रयत्न आणि चेंडू एका धाव्यासाठी गेलाय.
बघा डायरेक्टली जर का त्या पडद्याच्या वरून चेंडू मागे गेला तर खेळाडू बाद आहे, पडद्याच्या बाहेर डायरेक्टली गेल्यानंतर बाद आहे. आणि त्यामुळे जर का त्या पडद्यावर चेंडू लागतोय डायरेक्ट जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला तिथे एक डिक्लेअरच्या रूपाने धाव दिली जाईल. यानंतर होणारी मॅच 2 विजयी संघांमध्ये होणार आहे, याची सुद्धा नोंद घ्या. येस, इट्स अ नो बॉल, मोठा कॉल, नो प्लस +1 अशा 2. येस, रिव्ह्यू रेफर केला जातोय, पाहिलं जाईल नक्की काय घडलंय. येस, इट्स अ नो बॉल. खूप चांगल्या रीतीनं इथं दाखवलं गेलंय आणि आमचे अंपायर सुद्धा ती अॅक्युरेसी काय असते ते दाखवत असताना, कारण ज्या वेळेला तो चेंडू नो दिला गेला, येस रिव्ह्यू मध्ये काही वेगळं आलेलं नाही आणि यावेळेला फटका 2 पायांच्या मधून चेंडू सी मारे का पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला आणि 4 धाबाने धाव फलक पुढे गेले. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअरच्या दिशेने पुन्हा एकदा जाईल. सिंगल आले. 17 1 टू गो. 17 धाबा धाव फलकावरती आहेत आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू, बघूयात किती धाबा त्या चेंडूवरती येत आहेत. डाऊन द ग्राउंड, मॅच फिनिश केली आहे तुषार किनीनं चौकाराच्या साह्यानं. आणि या दुसऱ्या मॅचचा विजेता संघाचं नाव आहे गुरुदत्त मनवेलपाडा. चला या टॉस साठी थँक्यू डीजे. समाधा मी विनंती करेल मधु गावडसर यांना की आपण टॉस करण्यासाठी याचा आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस का बॉस मध्ये आपण टॉस करणार आहोत. एकवीरा नारंगी. थँक्यू आणि थँक्यू डीजे. मधु गावडसर यांच्या शुभ हस्ते टॉस. दोन्ही कर्णधार विजयी संघाचे. दोघांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, सायबा आणि SPL दोन्हीपैकी एक कॉल द्यायचा आहे. मधुकर गावडसर यांच्या शुभ हस्ते हा टॉस. SPL असा कॉल आणि SPL आलाय. थँक्यू. मधु गावडसर आपणास विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अल्केश जास्त काही विचारणार नाही, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. पियुष तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. थँक्यू सो मच. मधु गावडसर आपणास विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. अहवाल असा आहे, टॉस का बॉस मधून टॉस जिंकला गुरुदत्त मनवेलपाडाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एकवीरा नारंगी यांना बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले.